मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहत आहात की मोरिंगा पावडर कशी बनवली जाते, त्याची प्रोसेस काय आहे, त्याच्यातला एक पार्ट आज आपण पाहणार आहोत आणि बाकीचे पार्ट क्रमाक्रमाने आपण बघत जाणार आहोत। आजचा जो पार्ट आहे मोरिंगा पावडर बनवताना तो फार महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी मित्रांनो, ही जी काही माझी ऑर्डर आहे ती आज 27 जून 2026 आज ती चाललेली ही आहे अंबरनाथ येथे, मुंबई अंबरनाथ येथे। आता हे पूर्ण पॅक झालेलं आहे आणि याची मी थोड्या वेळाने कोरिअर करणार आहे आणि ते 2 दिवसामध्ये त्या कस्टमरला मिळून जाणार आहे। आणि मित्रांनो, ही जी काही कोरिअर सर्व्हिस आहे आमची ती 100% पूर्णपणे फ्री आहे। त्याचे चार्जेस तुमच्याकडून आकारले जात नाही, याची काळजी घ्या, लक्ष ठेवा। तर ही जी काही मोरिंगा पावडर आहे, ही मोरिंगा पावडर बनवताना मित्रांनो काय होतं की मोरिंगाचं जे झाड आहे म्हणजे शौद्याचं जे झाड आहे त्याच्या झाडाच्या फांद्या तोडल्या जातात आणि त्या फांद्या तोडल्यानंतर त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्या जातात। त्या फांद्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर त्याचा पाला बाजूला काढला जातो आणि मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे तो सावलीत सुकवला जातो किंवा सावलीत सुकवला जावा। मित्रांनो, ज्यांचे मोठे युनिट आहेत, मोठा बिझनेस आहे, ही लोक काय करतात की तो ड्रायरमध्ये किंवा ते हीटर असतं त्याच्यामध्ये तो पाला सुकवला जातो। त्याच्यामुळं काय होतं की त्या पाल्यामध्ये असलेली जी काही जीवनसत्व आहेत, न्यूट्रिएंट आहेत, ती संपून जातात, तिचं प्रमाण कमी होतं आणि त्या मोरिंगा पावडरचा तुम्हाला रिझल्ट येत नाही। आता तुम्ही म्हणाल तर झाडावरती ज्या काही फांद्या असतात मोरिंगाच्या, मग त्याच्यावर तर ऊन पडतं, मग त्याच्यातलं न्यूट्रिएंट कमी होत नाही का? तर नाही होत। का नाही होत? तर जसं मातेच्या गर्भामध्ये बाळ असतं मित्रांनो, ते बाळ मातेच्या गर्भामध्ये असतं त्यावेळेला ते जिवंत असतं, पण ज्या वेळेला ते मातेच्या गर्भातून बाहेर येतं त्यावेळेला हे जे काही आता बाहेरचं जे वातावरण आहे त्या वातावरणाशी त्याला जुळवून घ्यावं लागतं। तसंच हे मोरिंगाची पावडर आहे ती झाडावर असली म्हणजे ती मातेच्या गर्भात असते, तिला काही धोका नसतो आणि ज्या वेळेला ते तोडलं जातं त्यावेळेला मात्र आणि ते उन्हात सुकवलं जातं किंवा ड्रायरमध्ये सुकवलं जातं त्यावेळेला त्याच्यातले न्यूट्रिएंट कमी होतात। माझं तसं नाही, माझं घरगुती जे हा जो काही बिझनेस आहे तो घरगुती आहे आणि तो मी पूर्णपणे ती पावडर अगदी सावलीमध्ये सुकवली जाते आणि सावलीमध्ये सुकवल्यासाठी मग त्याला 2 दिवस जातील, 3 दिवस जातील, 4 दिवस जातील, मे बी 8 दिवस होतील। त्यामुळे 4-5 दिवस तुमच्या ऑर्डर अशा लेट होतील कदाचित। मी अगोदरच ते सांगतो की 8 दिवसांत तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर स्टॉक रेडी असेल तर ठीक आहे, नाहीतर 8 दिवसाने तुम्हाला ती पावडर मिळून येईल। तर ती पूर्णपणे सावलीत सुकवल्यानंतर काय होतं की त्याच्यातला न्यूट्रिएंट व्हॅल्यू जो आहे तो 100% तसाच राहतो। आणि मित्रांनो, ही जी पावडर आहे ती पूर्ण सेंद्रिय पावडर आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही किंवा फवारणी नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि मग हे सावलीत सुकवल्यानंतर पुढची जी काही प्रोसिजर आहे ती पुढच्या सेगमेंटमध्ये आपण पाहणार आहोत। तोपर्यंत रोजच्या आहारामध्ये मोरिंगा पावडर घ्या आणि आपलं जीवन तंदुरुस्त करा। नमस्कार।